हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। उद्यापासून नवरात्राला सुरुवात होत आहे। नवरात्र म्हणजे आपल्या देवीची सेवा, घट, दिवा विझू नये म्हणून मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे, तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। घट बसवण्यासाठी मी इथे शेतातली माती घेतली। आता घटामध्ये आपल्याला धान्य कोणते वापरायचे ते बघणार आहोत। कोणी इथे 5 धान्य वापरतं, कोणी 7 वापरतं, कोणी 9 वापरतं, तर मी इथे 7 धान्य वापरले। ते बघू आपण कोणते वापरले। इथे मी मूग घेतले, गहू घेतले, मका घेतली, जवस घेतला, हरभरा घेतला, राळे घेतले आणि साळ घेतली। हे 7 धान्य आहे। आपल्याला हे मिक्स करायचे। चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आपण हे सगळं असं एकत्र करून घ्यायचं। आता उद्या घट मांडायचा, तेव्हा आपल्याला हे घटामध्ये धान्य घालून घ्यायचं। आपण घटासमोर अखंड दिवा लावतो आणि आपल्याला तो विजायची भीती वाटते, तर दिवा विझू नये आपला। त्याच्यामुळे मी एक ट्रिक सांगणार आहे। एक वस्तू टाकायची आहे आपल्याला त्या दिव्यामध्ये, की आपला दिवा विझणारच नाही। अशी लंबी वात घ्यायची। असं 9 दिवस आपल्याला पुरेल एवढी वात घ्यायची। असं दिव्यामध्ये ती घालून घेऊ। तुम्ही इथे तिळाचं तेल, मोहरीचं तेल आणि तूप वापरू शकता। हा दिवा माझा देवघरातला आहे। जो मी घटासमोर दिवा लावते तो दुसरा आहे। तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा दिवा तुम्हाला लावून दाखवते। देवघरातही माझा दिवा अखंडच असतो। तेल आपल्याला याच्यात भरपूर घालून घ्यायचं। दिवा फुल भरला पाहिजे। आता आपण इथे भीमसेनी कापूर घेतला आहे। आपल्याला ह्या दिव्यामध्ये असा बारीक करून तेलामध्ये घालून घ्यायचं। याच्यामुळे आपला दिवा विझणार नाही आणि आपला दिवा अखंड जळेल। त्यानंतर आपल्याला दिवा लावून घ्यायचा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।